नमस्कार मंडळी, आज मी चाललोय इंसुली बिलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा इंसुली नंबर 7मध्ये, कारण या ठिकाणी कार्यरत असलेले आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडम यांचा निरोप समारंभ आहे। तर यासाठी मला तिथेला एक ग्रामस्थ गजेंद्र कोठावळे यांनी मला आमंत्रित केले आहे। तर आजचा कार्यक्रम कसा असेल ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। या शाळेमध्ये 2019मध्ये ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पोचलेलो होतो आणि लोकांचं जे सहकार्य लाभलं ते अत्यंत मोलाचं होतं। आणि या सहकार्याच्या जोरावरच या शाळेमध्ये 19 पासून आजपर्यंत आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य केलं। लोकांचा जो सहभाग होता या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यामध्ये तो महत्त्वाचा होता आणि या लोकांच्या सहकार्यामुळे आज ही शाळा योग्य नावारूपास आलेली आहे। विविध विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत। शाळेचा भौतिक विकास झालेला आहे। या शाळा सोडताना आज पुन्हा एकदा बदलीचा योग आला आणि सगळ्या लोकांशी आम्ही दोघं उभयता असल्यामुळे एक दुसरं घर आमचं निर्माण झालेलं होतं आणि या घरातनं बाहेर पडण्याचा विरह या लोकांचा जो आहे तो सध्या जाणवणार आहे आणि याने मन भरून आलेलं आहे। या लोकांची साथ कधी न सुटणारी आहे आणि या लोकांची साथ आहे ती पुढील शिक्षकांनाही अशीच मिळावी आणि या शाळेच्या उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। नमस्कार। आज या बिलेवाडीतून आजचा जो दिवस आहे तो अतिशय अविस्मरणीय असा ठरलेला आहे आम्हाला। 6 वर्षाच्या सुखद प्रवासानंतर खरं तर आमच्या आयुष्यातला हा सुवर्णक्षणच होता आणि हा 6 वर्षाचा काळ अतिशय सुखद आणि अगदी न विसरता येण्यासारखा आहे। कारण की हे जे अविस्मरणीय सगळं घडलेलं आहे ते आमच्या ग्रामस्थांमुळे, आमच्या पालकांमुळे, आमच्या मुलांमुळे आणि त्यांचं जे प्रेम, त्यांचा जिव्हाळा हे सगळं घेऊन आम्ही आज इथून निरोप देत आहोत त्यांना। अतिशय भावनिक असं वातावरण इथे झालेलं आहे। ह्या शाळेबद्दल अशी विशेष अशी ओढ आम्हाला लागली आणि सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं। या शाळेची अशीच प्रगती यापुढेही होत राहो। सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी अभिमानाचे आणि आनंददायी क्षण आहे। कारण एखाद्या शिक्षकानं आपल्या शाळेत केलेलं काम आणि त्याला केलेल्या कामाची पोचपावती
कोणत्या रीतीने हे कधी कधी आपण विचारही करत नाही आणि म्हणून आपल्याला सर्व बिलेवाडी वासियांच्या वतीने आपल्या कामाबद्दल आम्ही धन्यवाद देत आहोत. आता जशी असत तशी थांबा. जे नवीन शिक्षक येले त्यांचं स्वागत करू. आता आनंदात स्वागत करू. चला त्यांना बोला इकडे घेऊया मध्ये घेऊया. लायता मी तो पुढे बोला ना का ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर आपण स्थानपन्न व्हावं, त्याचप्रमाणे मान्यवरांनी या ठिकाणी स्थानपन्न व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. पुढे घे त्यांना पुढे हा पाठशाला आणि शिक्षक पालक रडतो त्यांचं. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गवस सर, आपलंही मी या ठिकाणी शब्द सुवर्णानं स्वागत करत आहोत. पहिल्यांदा या विद्यालयात दाखल झालेले शिक्षक यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्माननीय दिलीप चव्हाण सर, अध्यक्ष सन्माननीय अशोकभाई सावंत यांना मी विनंती करतो की जरा त्याचबरोबर महेश सावंत सन्माननीय केंद्र प्रमुख यांना मी विनंती करतो की संपूर्ण इन्सुलीच्या जी शैक्षणिक धुरा आहे ही आपण समर्थपणे पेललेली आहे. आपल्या या शैक्षणिक कार्यामध्ये आपण जो हिरिरीनं भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे जो आपला जो कायम लक्ष असतो त्याबद्दल आमच्या मनात आपल्याविषयी नेहमी आपुलकी राहील.
त्याचप्रमाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गवस सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय संतोष सावंत यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करत आहोत. या ठिकाणी वाडीमध्ये नेहमी कार्यरत असणारे बापू कोटाळे या ठिकाणी आपलं आम्ही या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. बाकी सर्वांचं सकाळी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि यापूर्वी शब्दसुमनाने स्वागत केलेलं आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग, ग्रामस्थ, इथली जी सन्माननीय ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ज्यांच्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम ठेवलाय ते आमचं आरोस्कर दाम्पत्य. माझ्या मते हे दाम्पत्य बाहेरच्या गावातलं आहे असं मला वाटत नाही. आता जो कार्यक्रम बघितला त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की हे दाम्पत्य तुमचंच आहे, या वाडीतलंच आहे. बिलेवाडी ही त्यांचं दुसरं घर म्हणायला हरकत नाही. जरी मूळ घर त्यांचं बाजूला असलं कुठे, आपल्या आदित्यशिवाय काही इथून लांब नाही माझ्या ते जवळच आहे आपलं. त्यामुळे या तुमच्या बिलेवाडीतलेच एक दाम्पत्य आणि त्यांचं आणि तुमचा जो ऋणानुबंध जुळलेला आहे मागच्या 6 वर्षामध्ये, तो आज इथे दिसून आला. खूप छान वाटलं. म्हणजे शिक्षकांप्रती असणारी आपली भावना तुम्ही जी व्यक्त केला त्याबद्दल मी एक शिक्षक म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. कारण आजकाल थोडंसं कुठेतरी असं पाहायला मिळतं की शिक्षक आणि समाज कुठेतरी थोडासा दूर होतोय की काय, असं काही ठिकाणी पाहायला मिळतं. पण इथे जी परंपरा मी बघितली किंवा इथे जे तुमचं बॉन्डिंग, शिक्षकांमधलं आणि तुमच्या पालकांमधलं जे बॉन्डिंग आहे ते खूप सुंदर असं अनुभवायला मिळालं. याचा अनुभव आज आम्ही पहिल्याच दिवशी घेतलाय. आता इथून पुढे तुमच्यासोबत आम्ही राहणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण या शाळेचा विकास करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, धडपड करू. कारण कोणतीही गोष्ट धडपड केल्याशिवाय मिळत नाही. धडपड ही खूप महत्वाची असते आणि तो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला यश सुद्धा नक्कीच मिळतं. आणि ते तुम्ही आरोग्य साथीत मागच्या 6 वर्षात अनुभवलेलं आहे. तुमची साथ त्यांना जशी मिळाली तशीच आम्हा दोघांना, आमचे मुख्याध्यापक चव्हाण सर आणि मी स्वतः, आम्हाला तुमची साथ मिळेल ही एक अपेक्षा ठेवतो. आणि माझे 2 शब्द आतापुरते संपवतो, कारण यापुढे आपल्याला नेहमीच एकत्र पुढे यायचं आहे आणि बोलायचं सुद्धा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर जिल्हाध्यक्ष सन्माननीय गौस सर यांना मी विनंती करतो की आपणही आरोस्कर सरांना शुभेच्छा द्यावा, त्याचप्रमाणे आपले अनुभवाचे बोल आहेत ते शेअर करावे. नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नंबर 7 म्हणजे बिलेवाडी, आरोस्कर उभयकांचा निरोप समारंभ. तर म्हणजे तुम्हा ग्रामस्थांचा एकवा बघून खूप मन भरून आलं की हे आता काही जो सरांनी म्हटलं तसं फार कमी दिसतं आता. मात्र माझं एक मत आहे, आपण जे पेरतो तसं ते उगवतं, जसं आपण दुसऱ्याला देऊ तसं दुसऱ्याकडनं आपल्याला मिळत असतं. आमचे आरोग्य दाम्पत्य त्यांनी आता सरांनी मगाशी म्हटलं तसं दुसरं त्यांचं घर इथंच होतं. कारण ती दोघंही उभं इथं काम करत होती आणि ती काम करत असताना त्यांच्या दोघांचं एकमत होतं, जे काय करायचं ते आपण करायचं आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या सोबत होता. आणि त्यांनी गेली 7 वर्ष 19च्या बदलीमध्ये मला वाटतं आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडम या शाळेमध्ये हजर झाल्या आणि या 25च्या बदल्यामध्ये ते इथून दुसऱ्या शाळेत बदली होऊन जात आहेत. पण शिक्षकाप्रती असलेली तुमचा सगळ्यांचा आदर आणि तुम्ही शिक्षकांना करत असलेली मदत पाहून खरोखर मन भरून येतो. आरोस्कर सर खरोखरच आमचे खूप हुशार आहेत. कारण ते आणि मी आता गेली 2 वर्ष एकत्र, बाकी आमची ओळख तर सुरुवातीपासून झाली, त्यांना ओळखतो नोकरीत लागल्यापासून. पण एवढ्या मोठ्या एका संघटनेचं मी अध्यक्षपद आणि ते माझ्याबरोबर सचिवपद ते सांभाळत आहेत. खरं म्हणजे मित्रांनो, अध्यक्ष हा फक्त सहीपुरता असतो. ती संघटना वगैरे सांभाळण्याचं महत्वाचं काम हुशारीने चालाकीने तो सचिवच करत असतो आणि छान प्रकारे त्यांचंही मार्गदर्शन मला लाभतं. अशा प्रकारचे आपले आरोस्कर सर ज्यांनी
तुम्हाला सगळ्यांना घरातले बनवले, तुम्ही त्यांना घरातले बनवले आणि ही शाळा आणि या शाळेसाठी त्यांनी योगदान दिलं की आपली मुलं, सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो, ज्यांच्यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, ती आपली मुलं, त्यांना योग्य प्रकारचे धडे मिळावे, त्यांच्यावर योग्य प्रकारचे संस्कार व्हावे आणि ती मुलं मोठी व्हावी अशी आपली सगळ्यांची अपेक्षा असतोय. आणि दुसरं म्हणजे आणखी एक बरं वाटलं की आज जे काही शहरी भागामध्ये म्हणा किंवा लोकांचा शहराकडे जो ओढा आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळा, इंग्लिश शाळा शिक्षण पाहिजे, पण माझं एक स्पष्ट मत आहे की शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे आपल्या मुलाला त्याच्या मातृभाषेतनं म्हणजे आईच्या भाषेतनं तिला मिळालं पाहिजे. आणि तसं जर ते मिळालं तर निश्चितपणे त्या मुलाच्या ज्या काही संकल्पना असतील, मग ते गणितीय असतील, भाषिक असतील किंवा सामाजिक असतील, ह्या सर्व जे त्याच्या संकल्पना असतात त्या त्याच्या आईच्या भाषेतनं त्याला चांगल्या प्रकारे समजून येतात आणि ते मूल निश्चितपणे चांगल्या प्रकारे पुढे विकसित होतं, त्याचा सर्वांगीण विकास होतो अशा प्रकारे आहे. पण लोकांचं थोडंसं आता काय झालं, इंग्रजी मध्ये शिकलं म्हणजे पुढे जातो असं काही जण वाटतं, पण ही चुकीची संकल्पना आहे. कारण आम्ही आता बघितलं की काही मुलांचं असं होतं, तो इंग्रजी मिडियमला घालतो म्हणून दुसरा घालतो म्हणून तिसरा घालतो आणि असं करत असताना मित्र ज्याच्या घरात मार्गदर्शन आहे त्याचं मूल कुठेतरी पुढे जातो आणि तो घालतो म्हणून ज्यांनी घातलेलं असतो की ही मुलं मला वाटतं इंग्लिश मिडियमची 4थीच्या पुढे गेली की पालक त्याला मार्गदर्शन करू शकत नाही आणि अशी मुलं पुढे जाऊन मागे पडतात. तुम्हाला सर्वांना भिलेवाडीतल्या ग्रामस्थांना आणि सर्व पालकांना खूप मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की तुम्ही तुमची मुलं आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवता आणि ती शिकवत असताना तिथं काम करणाऱ्या, अर्थात मगाशीच मी एक वाक्य बोललो, जसं मी पेरेन तसं बोलणार आहे. तुम्ही आज मगाशी आल्यानंतर मी काही जणांशी चर्चा केली, हे काय सगळ्यांच्याच नशीब येत नाही, पण आरोस्कर सरांच्या ते आलं. आरोस्कर सर वयाने अजून वाढ, आरोस्कर सरांची अजूनही बरीच वर्ष सेवा आहे आणि ह्या आपल्या लहान वयातच त्यांनी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करून तुमचं सगळ्यांचं जे मन जिंकलेलं आहे हे सगळं बघितलं की भारावून आलं की एका शिक्षकाची बदली झाली. आज कित्येक मला वाटतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 400 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असतील, पण मला वाटत नाही की कुठल्या शाळेमध्ये एवढे हे कार्यक्रम निरोपाचा असेल. आपण त्यांना निरोप देत नाही तर ते तुम्ही त्यांच्या कायम सोबत आहात. तुमचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे आशीर्वाद त्या उभयतांच्या पाठीचे आहेत, त्यांनी पुढेही त्यांच्या हातून अशाच प्रकारे जिथं जातील तिथं चांगल्या प्रकारचं कार्य घडो अशी आपण सर्वजण अपेक्षा व्यक्त करूया. आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय दिलीप चव्हाण सर आणि महेश सावंत सर या शाळेत नव्याने हजर झालेले आहेत. आता थोडीफार व्यक्त व्हायला हरकत नाही, त्यांची जबाबदारी तेवढीच वाढलेली आहे. जशा प्रकारे त्या दाम्पत्याने काम केलं त्या प्रकारे तुम्ही सुद्धा सर्वांनी ही सर्व लोक तर तुमच्या पाठीशी आहात. तुम्ही जे काय सांगाल ते करायला लोक तयार आहेत. आमची शाळा फक्त चांगली चालली पाहिजे, आमच्या मुलांचा विकास झाला पाहिजे, आम्हाला आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे एवढीच पालकांची आणि ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे ते दोघंही हुशार आहेत, ते सुद्धा इथं चांगल्या प्रकारे काम करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमाला अप्रत्यक्षपणे, कारण ते सचिव आहेत आणि त्यांचं टेंटस आमच्या मॅडमनी बघितलं आणि आरोस्कर सरांच्या शाळेत कार्यक्रम आहे अशा प्रकारेच मदत, बाकी काही निमंत्रण वगैरे हे काही प्रकार नव्हते, पण आरोस्कर सरांचा आणि आरोस्कर मॅडमचा निरोप समारंभ आहे आणि मला तिथं गेलं पाहिजे. फक्त थोडंसं सॉरी म्हणतो याच्यासाठी की सकाळच्या कार्यक्रमाला मला यायचं होतं पण काही अडचणीमुळे तिथं उपस्थित राहता आलं नाही. तरी सुद्धा उशिरा येऊन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे जे काय म्हणतात ते भोजनाची सुद्धा आमची चांगली व्यवस्था केला आणि इथं तुम्ही स्टेजवर आम्हाला सन्मान देऊन आमचा सत्कार केला आणि तुमचं प्रेम व्यक्त केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युट्यूबच्या माध्यमातून निश्चितपणे ही थोडक्यात व्यक्त होतो. सन्माननीय व्यासपीठ आपण ग्रामस्थ, आज सुख आणि दुःख याचा समन्वय या ठिकाणी पाहिला आणि त्याच्यामध्ये दुःख जरी असलं तरी आरोस्कर दाम्पत्य एवढं नशीबवान आहे की
त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यकालात कितीही पुरस्कार मिळाले असले तरी आजचा जो सन्मान त्यांचा झालाय तो सन्मान त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. कारण तुमचं एवढं प्रेम जे आता दिसलं त्यावरून खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं, पण बोलायची इच्छा झाली म्हणून बोलतो. तसंच प्रेम पुढच्या काळात आम्हाला द्या. आम्ही सुद्धा वचन तुम्हाला देतो की जसं त्यांनी कार्य केलं तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न केला तसे आम्ही सुद्धा करू. एवढंच 2 शब्द सांगून मी माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद सर. आपण निश्चिंत राहा. ज्याप्रमाणे आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडमला जे सहकार्य मिळालं त्याहीपेक्षा जास्त सहकार्य इथे ग्रामस्थ तुम्हाला निश्चित येतील. कारण सगळ्यांचा उद्देश एकच आहे की शाळेत शिकणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थीची प्रगती आणि त्याचं भवितव्य याच्यासाठी इथले ग्रामस्थ सदैव तत्पर असतात आणि निश्चितपणे आपल्याला याहीपेक्षा सहकार्य लाभेल. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोकभाई सावंत या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. प्राथमिक शाळा नंबर 7 नव्याने आपण स्वागत केलेले मुख्याध्यापक चव्हाण सर, महेश सावंत सर आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर सर, आपल्याला सांगू इच्छितो की ही शाळा आहे ही सर्वसामान्य शेतकरी इथे राहतात आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. वयाने फार लहान आहेत. कळत नकळत त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या असतील तर वरची स्टेप न करता त्यांना सौजन्याने कसं किंवा गुण्यागोविंदाने कसं गुणवत्ता वाढेल याकडे आपण लक्ष द्यावं असं मी तुम्हाला सूचित करतो. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपणा दोघांचं मी स्वागत करतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा कुठलाही प्रकार कार्यक्रम करायचा असेल, काही आम्ही ठराविक ग्रामस्थ आहोत त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला जे सहकार्य आमच्याकडून आहे ते वेळोवेळी तुम्हाला मिळेल आणि तुमचं सुद्धा नाव इथे लौकिक होईल अशी माऊलीची आम्ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या संपूर्ण दिवसातील कार्यक्रमांची या ठिकाणी सांगता होत आहे. तर म्हणजे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत. अशोकभाई सावंत यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं. आपली जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली, कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल आम्ही बिनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपले ऋणभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते सत्कारमूर्ती आरोस्कर सर आणि आरोस्कर मॅडम. आम्ही आणि तुम्ही एकमेकांच्या कायम ऋणात राहू एवढंच मी आपल्याला म्हणतो. आपले आणि तुमचे जे ऋणानुबंध आहे ते संपलेले नाही, ते जन्मोजन्मी राहतील. आपण एकमेकाच्या ऋणात राहणं पसंत करू. आपणही या कार्यक्रमात उपस्थित दाखवली त्याबद्दल तरी आपले ऋणभार व्यक्त करतो. केंद्रप्रमुख आजचा संपूर्ण दिवस या ठिकाणी आहे कारण त्यांचा एक ध्यास आहे इन्सुलीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हा त्यांचा ध्यास आहे आणि त्यासाठी सदैव कार्य करत असतात. त्यांचाही मी ऋणभार व्यक्त करतो. सन्माननीय हरितारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सन्मानित तारीसाहेब यांचेही ऋणभार व्यक्त करतो. इन्सुली गावच्या उपसरपंच सन्माननीय नमिता नाईक मॅडम याही या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आपलेही ऋणभार व्यक्त करतो. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे ऋणभार व्यक्त करतो. आपले दोन्ही नवीन शिक्षक वर्ग सावंत सर आणि चव्हाण सर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. संध्याकाळच्या सत्रातील कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलंही मी ऋणभार व्यक्त करतो. जिल्हा संघटनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गवस सर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. कारण सर एक 2 मिनिटं घेतो सगळ्यांची. शैक्षणिक क्षेत्राचा जर विचार करता आणि पुढे मुलांच्या भवितव्याचा जर विचार केला असेल तर पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदललेली आहे. मुलांच्या सरकारी नोकरीची शून्य शाश्वती आहे, ती पुढे मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे मुलांना दिलं जाणारं शिक्षण याच्यासाठी पालकांनी अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे आणि व्यवसायाभिमुख शिक्षण हे सध्या अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पालकांना आज सजग राहणं,
आपल्या विद्यार्थ्याची क्षमता काय आहे, त्याच्या क्षमता ओळखणं हे शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयाने त्याप्रमाणे आपल्या मुलगा भविष्यात काय करू शकतो हे सर्वांनी एकमेकाशी संपर्क साधून त्याप्रमाणे आपल्या मुलाचं भवितव्य घडण्यासाठी दोघांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा मुद्दा माझ्याकडे होता. त्याप्रमाणे सन्माननीय गवस सर या ठिकाणी उपस्थित राहिले, मार्गदर्शन केलं, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपलंही ऋणभार व्यक्त करतो. बापू मोठा वेळ त्यांना सांगितलं तो 2 शब्द बोला, पण खरोखर न बोलताही त्यांनी आरोस्कर सरांच्या बद्दल ऋण आपले ज्या भावना त्या व्यक्त केल्या, त्यांचंही ऋणभार व्यक्त करतो. या ठिकाणी सणाच्या सत्रातील अनेक ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचंही ऋणभार व्यक्त करतो. एखादा कार्यक्रम करायचा असेल तरी कार्यकर्त्यांची फळी लागते. हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्तेच आहेत, झाडाचे कार्यकर्ते आहेत. नरेंद्र कोटावळे असतील किंवा माझ्या बाजूला सगळेही उजव्या बाजूला आहेत, समोर हे सगळे कार्यकर्ते आहेत. कोणत्याही प्रकारे स्टेजवर आपल्याला बसायचं आणि कार्यक्रमात आपला सहभाग असं न करता केवळ मेहनत घेऊन सगळे कार्य करणारे असते, कुठल्याही पदाची त्यांना अपेक्षा नसणारे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यामुळे असे हे कार्यक्रम आहेत ते यशस्वी होत असतात. ह्या सगळ्या बेलेवाडीतील कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या त्याचं आयोजन करून त्याचे महत्व काय हे महत्व अधोरेखित केलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या कार्यक्रमाला साथ देणारे बेलेवाडीतील सर्व ग्रामस्थ असतील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतील, त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, त्याचे सदस्य असतील, या ठिकाणी महिला वर्ग बऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे. कारण मुळात आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता असतात आणि अशा कार्यक्रमातून आपल्याला काहीतरी घेता येईल या अपेक्षेनं आणि आरोस्कर सरावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. आपले सर्वांचे ऋणभार व्यक्त करतो. अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे या शाळेतली मुलं ही 1ली ते 4थीचा वर्ग अतिशय लहान मुलं आहेत, पण आपल्या गुरूंच्या विषयी असलेला आदर आणि निष्ठा पाहिले, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि मला सुद्धा भरून पावलं की शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याचा आरोस्करांना जर सन्मान मिळाला, पण आरोस्करांचा सन्मान एका शैक्षणिक क्षेत्रात आम्ही वावरत असल्यामुळे हा आमचाही सन्मान आहे असं मी मानतो. आणि त्याच्यामुळे खरोखर छोटी मुलं आहेत, खरोखर या मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. कारण त्यांना जे शिक्षण मिळालंय ते संस्कारक्षम शिक्षण मिळालेलं आहे आणि असं संस्कारक्षम मिळालेलं शिक्षण आपल्याला मिळालंय, पुढे मिळणार आहे. छोट्या छोट्या मुलांचं ऋणभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम आयोजन करताना तुमच्या सगळ्यापर्यंत आमचा जाणारा आवाज हा अमोल शिरोडकर यांच्या मार्फत गेलेला आहे. जेवणाचं काम केलेलं आहे, मीडियाच्या मार्फत हा आमचा कार्यक्रम संपूर्ण जगभर जाणार आहे, त्यांचा ऋणभार व्यक्त करतो. ज्यांनी हस्ते परस्ते या कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मदत केली, चुकून एखाद्याचं नाव घेऊन राहिलं असेल तर ज्यांनी अगदी खालीचा वाटा सुद्धा हा कार्यक्रम संपन्न करताना खालीचा वाटा असेल त्या प्रत्येकाचं मी ऋणभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमासाठी सकाळपासून जे सूत्रसंचालन केलं ते आपले गावकर सर यांचं सुद्धा आम्ही बिलेवाडीतर्फे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आज संपल्याचे जय. नमस्कार, मी महेश सावंत. माझी पूर्वीची शाळा जिल्हा परिषद शाळा नेमळे नंबर 2 आणि आज मी या
इन्सुली नंबर 7 बिलेवाडी या शाळेमध्ये बदलीमुळे हजर झालेलो आहे. हे माझे मुख्याध्यापक जे आजच माझ्याबरोबर हजर झालेले आहेत, श्री दिलीप चव्हाण सर. ते इथे बाजूलाच ओटवणे नंबर 4 शाळेमध्ये कार्यरत होते आणि आज आम्ही दोघेही या इन्सुली नंबर 7 शाळेमध्ये हजर झालेलो आहोत. आजचा हा जो कार्यक्रम या शाळेतले माजी शिक्षक तुषार आरोस्कर सर आणि प्रीती आरोस्कर मॅडम या दाम्पत्याचा शुभेच्छा समारंभ म्हणूया आपण, निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा, आणि त्याच्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो. पालक आणि शिक्षक यांचं नातं काय असतं याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या कार्यक्रमातून दिसून आलेलं आहे. पालक ज्यावेळी शाळेसाठी झगडतात, राबतात, त्यावेळी कुठेतरी शाळेचा विकास होतो. शिक्षक समोर राहून सर्व मुलांची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतच असतो, पण त्याला जर योग्य अशी साथ पालकांची लाभली तर विद्यार्थ्यांचा विकास नक्कीच होऊ शकतो. आणि जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्गसुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये हिरिहिरेने भाग घेताना दिसला. त्या सर्व तरुण वर्गाचंही मी खास अभिनंदन करतो की शाळेप्रती तुमची असलेली ही जी आवड आहे तीच तुमच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारी आहे. गुरुप्रती आपली जी श्रद्धा आहे, आदर आहे, ती जी तुम्ही आजच्या या कार्यक्रमातून व्यक्त केलात ती खूप सुंदर अशी आहे. असंच प्रेम शाळा आपल्या शाळेवर ठेवा आणि आम्ही आता इथे नव्याने हजर झालेलो आहोत. आम्हालाही तुमचं असंच सहकार्य मिळो ही एक सदिच्छा आम्हा दोघांतर्फेही मी तुम्हा सर्व पालकांकडे व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दिलीप चव्हाण. मूळ गाव माझं कणकवली कोंभवडे. माझी या अगोदरची शाळा होती ती जिल्हा परिषद शाळा ओटवणे नंबर 4. त्या शाळेवरून माझी जिल्हांतर्गत बदलीने या शाळेवर मी शाळा इन्सुली नंबर 7 या ठिकाणी हजर झालो. आज या ठिकाणी तुषार आरोस्कर आणि प्रीती आरोस्कर हे दोन्ही दाम्पत्य या ठिकाणी कार्यरत पूर्वी होते. त्यांचा सत्कार समारंभ होता. या सत्कार समारंभास इन्सुली बिलेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी, शाळेतील पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि ज्ञात अज्ञात सर्वांनी ज्या तन्मयतेने हा कार्यक्रम एकदम उत्कृष्टपणे पार पाडला आणि हा जो पार पाडण्याचा म्हणजे कार्यक्रम हे करण्याचा जो हे नियोजन केलं त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी अशाच प्रकारचे पुढे कार्यक्रम चांगल्या प्रकारे करावेत. जसं ह्या ग्रामस्थांनी त्या दाम्पत्याला सहकार्य केलं तसंच आम्हाला यापुढे सहकार्य करावं. आम्हीसुद्धा त्यांच्याचप्रमाणे त्यांच्या मुलाची प्रगती करण्याचा 100% प्रयत्न करू. जय. आज आमच्या शाळा इन्सुली नंबर बिलेवाडी नंबर 7 इथं निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. आरोस्कर गुरुजी आणि आरोस्कर मॅडम यांचा ते आमच्या शाळेमध्ये 19 साली इथं रुजू झाले होते. त्याच्यानंतर आज 7 वर्षांनी त्यांची इथून बदली झाली. त्यांच्या मधल्या काळात खूप चांगले असे उपक्रम त्यांनी इथं राबवले. त्याच्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी आपला 50वा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम शाळेचा झाला आणि खूप चांगली अशी कामगिरी त्यांनी इथं केली. त्याचबरोबर सगळे वाडीतील ग्रामस्थांनी मिळून त्यांना चांगलं असं सहकार्य केलं आणि मुलांना पण त्यांनी खूप चांगलं घडवलं. कारण त्यांची पहिली बॅच जी 19 साली इथं त्यांच्याकडे होती ती आज 10वीत आहे आणि तेवढं चांगलं त्यांचं यशस्वी ती मुलं आहेत की 100% त्या मुलांचा आमच्या वाडीतील मुलं जी आहेत 7 नंबर शाळेत शिकून गेलेली त्यांचा पहिल्या 3 क्रमांकामध्ये नंबर येणार एवढी सर्वांना खात्री आहे. असे दोन्ही शिक्षक दाम्पत्य आमच्या बिलेवाडीला लाभले आणि त्यांनी चांगलं असं काम केलं. त्या निमित्ताने आज इथं त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम एवढा ग्रामस्थांनी सहभाग घेतला पूर्ण वाडीच्या आणि चांगल्यारीत्या हा कार्यक्रम इथं पार पाडला आणि चांगल्या रीतीने अश्रू सगळ्यांना अनावर झाले. जसं त्यांनी आमच्या शाळेत इन्सुली बिलेवाडी नंबर 7मध्ये जे काम केलं आणि ज्या ग्रामस्थांची एवढी आपुलकी लावली असंच त्यांनी पुढील ज्या शाळेत जातील तिथं काम करावं आणि त्यांना आमच्या बिलेवाडीच्या कायम शुभेच्छा राहतील. तसेच जे नवीन शिक्षक आलेत, एक सावंत व दुसरे चव्हाण,
त्यांचं पण आम्ही इथं आमच्या बिलेवाडी ग्रामस्थातर्फे स्वागत केलं आहे. त्यांना मी सूचित करतो की त्यांनीसुद्धा जसं आरोसकर दाम्पत्याने आमच्या शाळेत काम केलं तसं चांगलं असं काम करावं. त्यानं आमचं बिलेवाडीचं पूर्ण सहकार्य राहील असं मी सांगतो. आजचा हा जो निरोप समारंभ होता तो आरोसकर उभयतांचा होता. आरोसकर सर आणि मॅडम ज्या आमच्या शाळेत 2019पासून आल्यात, पण असं कधी वाटलं नाही की त्या शिक्षक म्हणून या शाळेत आल्यात. आमच्या कुटुंबातील एक सदस्यच म्हणून त्या 6 वर्ष आमच्यासोबत राहिल्या. आज त्यांचा जो निरोप समारंभ आहे तो निरोप समारंभ करणंसुद्धा आमच्या मनाला मान्य नाही आहे, कारण त्यांच्या बदलीचा जो प्रकार आहे तो आम्हाला मुळीच मान्य नव्हता. पण ते शासन नियमाप्रमाणे त्यांची बदली ही गरजेची होती. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडनं व माझ्या कुटुंबियाकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. तुमच्यासोबत घालविलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. सर आणि बाई तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.